हरे कृष्ण मित्रांनो, निधीची सकाळची सुरुवात बघा. कार्टून बघण्यापासून होते रोज. टीव्हीवर चालू आहे सौरभ जोशीचा ब्लॉग, त्याचा पण नाश्ता चालू आहे सकाळचा. आणि सकाळचे वाजले आहेत 8:30. आणि सकाळी सकाळी आज बऱ्याच दिवसानंतर यशोदाने बनवला आहे नाश्ता. काय आहे बऱ्याच दिवसानंतरचा माझा फेवरेट नाश्ता, बघूया. हे बघा, चपाती आणि चहा. आता यशोदा पण चपाती चहा खाणार आहे माझ्यासोबत. आणि आई तू पण खाते? मी पण. आई पण खाणार आहे. माहितीये तुम्हाला काय खाल्ली? पोहे खाल्ले सकाळी सकाळी. पोहे नको देत जाऊ तिला, चांगले नसतात पोहे. हिचं काय चालू आहे निधीचं? अरे आईला भीती दाखवते ती. चला या चहा घेऊया. चहा आणि चपाती. हे बघा किती साऱ्या चपात्या होत्या, सगळ्या चट्ट झाल्यात आज. अरे मी तर आता आले. चपात्या खूप छान बनल्यात आज. आम्ही दोघांनीच खाल्ली. आई आजची चपाती पण लई भारी झाली, माहितीये का? कशा काय एवढ्या छान बनवल्यास? नरम नरम एकदम. यशोदा चपाती कशी काय एवढी छान झाली? खरंच मला पण प्रश्न पडलाय. तुम्ही बाहेर जाणार आहो ना, जर चपात्या जर व्यवस्थित जर झालं नसल्या तर खात नाही पोटभर. म्हणून चांगली केलीस बघ. का तिकडून मॅडमनी दिल्यात पलीकडून किचनच्या बाजूला? नाही, मॅडम गावाकडे आहे. नाही तर तिकडून मॅडम पार्सल करायचे तुला आणि तू आम्हाला खाऊ घालायची गरम गरम. नाही आणि आम्ही समजायचो यशोदानीच केली आहे. नाही तुम्ही बाहेर जाणार आहोत ना, तर तुम्हाला यायला 1-2 वाजतात. मॅडम असतं तर मला खरंच वाटलं असतं. हो ना. बघा ना, सगळ्या चपात्या संपल्यात, एकच राहिली. 11 वाजलेत आणि या ढम्मीची झोप झाली. हो झाली झोप निधी. ए डमो, बघा तुमच्या लिखीचा कारनामा. काय झालं? बघा तेव का नीट बघा डोळ्यानं. खावल्याला सुद्धा माणसाला खाऊ द्यायचं नाही. तेव का तिनं ज्याच्यात भरलेला आहे त्याला जाऊन अशी करलाली. कस करलाली? करू लागते. इकडे किती पसारा काढली बघा यशोदाने. मला वाटलं आल्या आल्या बाहेरून जसं काय तू दसराच काढली का काय वाटलं मला. खरंच मी दसऱ्यासारखंच काढले है ना, कारण की आता ऊन लय पडायले ना चटका. मग असं मेथी वगैरे आईने आणून ठेवलेलं एक्स्ट्रा सामान. ती इतकी दिवस थंडी होती, खराब होते ना थंडीमुळे. ए डमू, कुठे चालली? कुठे चालली तू एवढ्या अडचणीतून? हा, आई तिकडे काय खाते माहितीये का? चणे, ओले चणे भाजलेले. पण ते खाऊन देत नाही ना, सांडून टाकते सगळीकडे. आणि आता इकडे आली आहे. चिकू आणून देऊ काय? हे बघा इकडून फिरून आली गोल. हे बघा कशी सांडून टाकते बघा. हे बघा, ह्याच्यामध्ये यशोदाने हे ठेवलं होतं राजमा. हा राजमा मी मला वाटतंय 2 ते 3 महिने झाले असतील ना यशोदा? 3 महिने झाले हा राजमा आणलाय. म्हणून राजमा आपण काय खात नाही तर खाण्यासाठी आणला होता. अजून तसाच आहे पॅक पुढे एकदम. का बरं? पेटी पॅक. का बरं? सांग ना कारण, पण तूच सांग. भाजीपाल्याचं सीजन नव्हतं का? मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची भाजी आणि आता वाटाणे आलाय म्हणून वाटाणा बटाटा खावा मग लागते. पुढच्या वर्षी बनवूया आपण. ओके. हा, आता उन्हाळ्यात भाजी नसते तेव्हा ती बनवायचं राजमा. आपण एक काम करूया, ते कसं भाव वाढतील ना पुढच्या वर्षी, म्हणून ह्या वर्षीच आणून ठेवला असं म्हणूया आणि खाऊया गपचूप. है नाही? पुढच्या वर्षी भाव वाढले तर काय करणार? तुम्हाला जसं समजायचे तसं समजून. आई काय एवढं फटकन द्या की. तुला पटकायला येत नाही का यशोदा? मला ते वाजतच नाही असं केल्यास. आता मला ऐकच वाजते. आई ते वाजवायचं द्यावं का यशोदाला? मला वाजतच नाही म्हणून मी आईला फटका लावते. खरंच आई मस्त फटकते. हा मस्त करते, मग मला
आईचं काम म्हणजे एकदम परफेक्ट असतं. यशोदा, उद्यापासून घरातलं सगळं काम आईलाच करायला लावत जा. मला आईनच तर काढायला लावल्यात. घरातलं जे आणलंय ना ते सगळं नीट बघावं लागतं. ऊन पडणार आहे ती नीट कर सगळं म्हणून सांगितलं. ती डबा इथं आणून ठेवल्या होत्या म्हणून म्हणले बरं ठीक आहे कर. मग मी चाळू चाळू देते त्यांना फटकाय देते कारण की मला फटकाल्यास वाजतच नाही. असं असं फटकाल्यास वाजताच येत नाही मला. वाजवताच येत नाही. आई वाजवत्या. आणि माझ्या लेकीने तिकडं इकडं नेऊन टाकले सगळा रमणा. हो काही तर ती काय म्हणतात राजगिरा तिथं नारळाची सगळं खोबरे तर गोष्ट करू करू टाकली. काय गंदू आहे गंदू. धुवून वाळू घाल सगळं. हा पूजा पाठला लागतंय करताय. निधीची मैत्रीण आली. निधीची मैत्रीण आली. डमली खुश झाली. हिची ऍक्टिंग बघा लगेच. निधीचा अजून एक मित्र आला. वीर दादा. ये वीर. येतो. गेला वीर. वीर दादा गेला. गेला गेला. निधीला तिच्या हातातली चावी द्यायची नाहीये त्याच्यामुळे किती जबरदस्ती करते ती. दाक्षू पण आणि ती पण. निधी बोलते मी नाही देणार आणि दाक्षू बोलते मला दे. लागेल रे निधी दाक्षूला. चढली बघा. निधी चढली आता गाडीवरती आणि ती तिकडे चावी लावते कारण दाक्षया लावते ना तिकडे चावी. दाक्षयाचं बघून ती पण शिकते. संध्याकाळची आता वाजलेत 6 आणि निधीबाळाची फिरायची वेळ झाली आहे आणि काकू आले आहेत निधीबाळाला फेरी मारून आणण्यासाठी. आज निधीबाळ काकूंसोबत जाणार आहे. जाऊन या लवकर. फेरी मारून या. कुठे जाऊन येता? गुलाईपर्यंत. आम्ही गोलाईला जाऊ थोडीशी भेलपुरी खाऊन येतो. हा पप्पा या लवकर या. आम्हाला पण घेऊन या पार्सल. ठीक आहे जायचं. हे बघा कुठे हात दाखवत आहेत हे. त्या फ्लोअरवरती सृष्टी दिदी फोनवरती बोलते. त्यांना हात दाखवत आहेत इकडं. दादा ये रे. हे बघा निधी. मुलांना बघा किती खुश झाले ना. निधीचे मित्र आहेत ते सगळे. हे बघा आमची निधी. ते बघा पाठीमागून अजून एक दादा आला निधीचा. अरे अजून एक दादा आला. श्रेयस दादा. असं आहे का? 3 श्रेयस आहेत. कोणता अजून एक? पाहिले का आम्ही वेणी करून लावली. हे बघा इथे एक आहे, इकडे एक आहे, हातात एक आहे, ह्या हातात एक आहे. अरे बापले अरे बापले. फुलच फुलं निधीचे. चला निधीला भेटायला अजून एक कोणतरी आलंय घरामध्ये. चला बघूया कोण आलंय. या या या. निधीला भेटायला कोण आलंय बघा. आमची फेरी झालेली आहे आणि हे बघा आम्ही वेण्या पण घातल्या 2 फुलांच्या. आणि दादाला भेटून पण आलो. आता आम्ही एकदम फ्रेश झालो. हे बघा कोण आलंय. आकाशी आई आलाय. आले बाबा मी निधीला भेटायला. अरे मला त्या दिवशी टाइमच नव्हता ना बर्थडेला यायला. सॉरी. का नाही आलो तुम्ही बर्थडेच्या दिवशी? घरी पाहुणे आले होते आकाश. असं आहे का? म्हणून आले नव्हते. आता आले नाही बाळाला भेटायला. हा बाळाला मी काय आणलं सोनू. तुम्ही नाही आलात ना म्हणून ही रागवली. आले बापले. बर्थडेचं गिफ्ट पण आणलं तुम्ही. निधी तर खुशच झाली. दादी अम्मा मांजा. आजीला गाणं म्हणते का सोनू तू? म्हणा दादी अम्मा मांजा.
छोड़ो जी ये गुस्सा जरा हंस के दिखा, दादी अम्मा मान जाओ. गिफ्ट दिलं ना, गिफ्ट दिलं जावं लागतं. किशी तिला खाऊ घाली बाळाला. बुबू चुप म्हणा, चुप बाबू. पिलू माया माया करा पिलूला, माया माया करा पिलू. हे बघा अशा, हे बघा हे बघा हे बघा अशी अशी करा, माया माया करा. त्याचं नाकच धरून ओढते. अशी अशी करा पिलू. कुणी आणलं मामू? मामू अरे पप्पी घेते. तिला गिफ्ट आवडलं पण हा, काय पण बोला, गिफ्ट आवडलं. आणि तूप खायला चांगलं वाटतंय, दही खायला चांगलं वाटतंय. आणि सासूलाच कडक भेटले माये स्वतःला कुठल्या आणि हिला बघा दूध खायला चांगलं वाटतंय, दही पाहिजे, ताक पाहिजे. ताकाशिवाय तर जेवण नाही. आणि शेण काढायचं म्हणलं की नका आई तुम्ही काढा की शेण. आईला बसवायचं म्हणून शेण काढायचं. आईला बोलायचं शेण काढा, रोज हिलाच काढायला लागायचं शेण. नको बोलते. मग आजीने करावं सगळं का? मी ऐकून घ्यायला बसावं की शांत. मम्मीला करून म्हणायला ह्या काही बी लेकरू असंच आहे बघा, माहिती सारवडते कसं करा ह्या लेकराला मी बघा बरं. अशा नसतं ना म्हणायचं, अशा नसतं आता उद्या तिला ह्या लेकराने ना घरी ठेवणार आहे तुमच्याकडे आणि तिला उद्या शेतात घेऊन जाणार लसूण लावायला. नको ना गाजी, तशा मम्मीला नाही नको ग काम लावून. ए बाबा बस कर. तुम्ही मला आजीलाच काम करावं म्हणून आजीला भांडायला लागलीस. काम करून करून कटाळा आला की एवढं जीव आहे तर माईचं सार घ्यायला लागलीस तू बी. सुन आजीला मम्माला म्हणायचं मम्मा तूच काम कर म्हणायचं, आईला काम करून नाही लावायचं, आईला नको म्हणायचं काम करू. नाही 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 बरं नाही मम्मीला काम नाही लावायचं. आमचे लेकर आमची माय बापांनी किती काम केलं काय ना, आताचे लेकर जर माईला काम लावलं की मग आजीला भांडी करते. कसं करा असलं लेकरायला सांगा बरं. आता ती दुनियाच हुशार आहे. हे बघा कोण आलं निधीला बोलायला भेटायला. कोण आलंय? चंद्रपूरचं मॉडेल आलं. हे बघा हे बघा हे बघा पिलू. चंद्रपूरचं मॉडेल. हे बघा किती आली भेटायला दीदी. ए निधी कोण आलं तुला भेटायला बघ. मी चालले बाय. आता नाही बोलत मी तुला. बाय जाऊ का? खाली ते बघ. ए निधी जाऊ का? मी जाऊ का? जाऊ ये चल आपण जाऊ बाहेर. चला 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 आपण जायचं का बाहेर? कुठे होती तू एवढे दिवस? तू एवढे दिवस कुठे होतीस विचारते ती. काय चष्मा दे. मी नाही देत तुला. मी नाही देत तुला. मला लाव. हे घे तुझा चष्मा. अरे 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 अरे. चला बाय. बाय पिलू, शुभरात्री. गुड नाईट. उद्या येते तुला त्रास द्यायला मी. हा येऊ का? तू तिला दिली ना ती तुला देते त्रास. मी देते तिला. बाय कर निधी. बाय. रड रड लवकर. रड लवकर. रड की. एकदा रडून दाखव निधी. अगं रड ग. रड. कसं रडते? रडून दाखव. रड ना. खूप आले तिला. रड लवकर. मारू का? अरे रे रे आईलाच मारली. चुकलं रे. बसायचं होतं इकडे पण गेला तिकडे. कसं मारलं? शॉली म्हणा आईला. शॉली मारायचं नसते. शॉली म्हणा. शॉली आई. सॉरी म्हण ना. कोण? चला जाऊ. तुम्ही कोणता पाहतात ती करेल ना. दांचिक ददडन दांचिक ददडन दांचिक ददडन. पुन्हा शोभत करेली डान्स तू. मम्मा शोभते हिची नाटक बघा ढबल्याची. लईच लाडात येते कधी कधी तर.
हे बघा आई बसली आहे, आईच्या बाजूला कशी बसली आहे मस्त लाडात. लय लाडात येते कधी कधी. लय गुणाचं बाळ आहे. फक्त कधीतरी लहर येते तिला फेरी मारायची, तेव्हा ते मला एक दिसते तिथेपर्यंत जाऊन यावं लागतं मला. मग तेवढं तर लेकरला पाहिजे ना बाहेर. फुरकी नको मारू निधी. त्याचा पागवला नाही म्हणजे त्यानं निधी पाणी पाजवते. दाखवतंय